चला बाळांनो, सुरू करूया. आज क्वेश्चन नंबर आपण सेकंड घेणार आहे, जो आपल्या बुकच्या पेज नंबर 84 वरती आपल्याला दिलेला आहे. सो क्वेश्चन मध्ये आहे, सुरुवातीला दिलेलं जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ गजानन. तर आपण ह्या पद्धतीने फॉर्मॅट पाडणार आहे. तुमच्यासाठी इथं मी रूल्स लिहून ठेवलेले आहे ऑलरेडी. रूल्सचा वापर करून आपण जर्नल एंट्रीज करायला शिकणार आहे. सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन 2019 मेचं आहे, 3 मेचं. काय दिलेले वाचा बाळांनो. डायरेक्टली आपण काय करतोय, गुड्सला परचेस करतोय आणि जे पेमेंट करतोय ते कसं करतोय, बाय बँक. तर समजून घेऊ. सगळ्यात पहिले बघा, आपण परचेस केलेले आहे गुड्स. तर आपल्या बिझनेसमध्ये काय येणार आहे, गुड्स येणार आहे. करेक्ट. गुड्स आपल्यासाठी काय आहे, ॲसेट आहे. जेव्हा पण आपण जर्नल एंट्रीज प्रिपेअर करणार आहे, अकाउंटिंग करणार आहे, तर गुड्ससाठी आपण परचेस अकाउंट बनवणार आहे. जर परचेस करत आहे तर काय म्हणणार, परचेस अकाउंट. काय म्हणणार, परचेस अकाउंट. जर गुड्सला आपण सेल करतोय तर मग त्याच्यासाठी आपण तयार करणार आहे सेल्स अकाउंट. हे पहिले लक्षात ठेवा. आता बिझनेसमध्ये गुड्स येत आहे, गुड्स आपल्यासाठी ॲसेट आहे, तर आपण ॲसेटसाठी कोणता रूल यूज करणार, रिअल अकाउंटचा. जर ॲसेट आपल्याकडे येत असेल, बिझनेसमध्ये येत असेल किंवा इन्क्रीज होत असेल, तर आपण ह्याला कुठे एंट्रीमध्ये लिहिणार आहे, डेबिट साईडला. ॲसेटला कुठे लिहिणार आहे, डेबिट साईडला. म्हणून गुडसाठी जे परचेस अकाउंट बनवणार आहे त्याला मी करणार आहे एंट्रीमध्ये डेबिट. त्यानंतर पेमेंट जे झालेलं आहे ते बँकेतून झालेलं आहे, बरोबर. बँकेत काय असतं, पैसेच असतात. म्हणजे बँक आपल्यासाठी एक ॲसेट नेचरची असणार आहे, राईट. आता ॲसेट जेव्हा आपण पेमेंट करतोय तर आपल्याकडून जे पैसे आहेत ते आपल्याजवळून जात आहे. मग आपण एंट्रीमध्ये कुठे लिहिणार, त्याला क्रेडिटला. तर यावरून आपण एंट्री प्रिपेअर करणार 2019 मे 3 ची. काय एंट्री सांगा मला. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. करेक्ट आहे. आणि जर क्वेश्चनमध्ये बँकचं नेम गिवन असेल तर मग तुम्ही ते नेम पण एंट्रीमध्ये यूज करू शकता. अमाऊंट किती आहे, 90,000, 90,000. तर दोन्ही साईडला डेबिटमध्ये 90,000 अँड क्रेडिटमध्ये 90,000. बऱ्याच विद्यार्थ्यांना जर्नल एंट्री हा चॅप्टर खूप डिफिकल्ट वाटतो, बट हा सगळ्यात सिंपल असा चॅप्टर आहे. आता आपण जे एंट्रीमध्ये लिहिलेलं आहे किंवा ट्रान्झॅक्शन कशाचं आहे ते आपल्याला नरेशनमध्ये थोडंसं मेन्शन करावं लागेल. नरेशनमध्ये काय लिहिणार आपण, परचेस गुड्स एवढं जरी लिहिलं तरी चालेल. पुढं तुम्हाला जर अजून वाटत असेल तर तुम्ही लिहू शकता फॉर कॅश, ऑन कॅश, पेड बाय बँक. वेगवेगळे तुम्ही नरेशन तुमचे तयार करू शकता. जे सिंपल नरेशन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला ते समजेल. ओके. नाव नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे बघा 7 मेचं. वाचा बरं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. वा वा वा, एक नंबर. आपण काय केलं, सतीशला गुड्स सोल्ड केलेलं आहे. सोल्ड करणे म्हणजे विकणे, सेल्स करणे. तर आपल्याजवळून बाळांनो आता गुड्स जात आहे, राईट ना. याच्या अपोजिट ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स आपल्यासाठी काय आहे, ॲसेट आहे. जेव्हा आपण सेल करतोय त्यासाठी आपण बनवणार आहे सेल्स अकाउंट. तर मला सांगा, जेव्हा आपल्याकडून ॲसेट जात आहे तर सेल्स अकाउंटला डेबिट करणार का क्रेडिट करणार, कुठे नेणार आपण एंट्रीमध्ये, क्रेडिट साईडला. त्यानंतर सेल केल्यानंतर आपल्याला पैसे भेटले का बघा बरं, ऑन क्रेडिट आहे. म्हणजे आपल्याला पैसे भेटले नाही. मग पैसे भेटले नाही तर गुड्स आपल्या कोणी रिसीव्ह केल्या, मग आपल्याजवळून. त्याचा अर्थ सतीश आपल्याला पैसे देणार आहे. सतीशसाठी आपण आपल्या बिझनेसमध्ये कोणता अकाउंट बनवणार, सतीश अकाउंट. सतीशने सध्याला पैसे दिले नाही पण आपल्या गुड्सला त्याने रिसीव्ह केलेला आहे. तर आपण याला रिसिव्हर असल्यामुळे एंट्रीमध्ये कुठे ठेवणार आहे सांगा मला. कारण नेमसाठी जर रिसिव्हर असेल तर कुठे घेणार आहे, डेबिटला, राईट. दुसरा अँगल, आपण इथं पर्सनल अकाउंटचा रूल यूज करून याला डेबिट साईडला न्यायचं आहे हे डिसाईड केलं. दुसरा एक अँगल आहे ज्याच्यामध्ये सतीश आपल्यासाठी डेटर्स आहे. कारण आपण सतीशला उधारीवरती माल विकतोय, तर सतीशकडे आपले पैसे बाकी आहे. तर ज्या व्यक्तीकडे आपले पैसे बाकी असते त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स. तर इथं आपले डेटर्स काय होत आहे, इन्क्रीज होत आहे, बरोबर आहे. डेटर्स काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि एखादी ॲसेट जर इन्क्रीज होत असेल तरी पण त्याला कुठे घ्यावं लागतं, एंट्रीमध्ये
डेबिटला. तर आपण जर रिअल अकाउंटचा रूल यूज करून जरी डिसाईड केलं तरी सुद्धा एंट्रीमध्ये सतीश हा कुठं जाणार आहे, डेबिटला. तर एंट्री काय होईल 7 तारखेची सांगा मला. सतीश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, राईट. किती व्हॅल्यू किती असणार आहे, 30,000. काही अडचण. त्याच्या खाली येईल नरेशन बिंग सोल्ड गुड्स ऑन. तर सतीशला इथं आपण फक्त गुड्स विकलेले आहे, अजून त्याच्याकडून तर काही पैसे आपल्याला भेटलेले नाही. जर खाली भेटले असेल तर ते आपण बघू, पण सध्याला आता याचं काही करायची गरज नाही. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे दिलेलं आहे ते वाचा आता. पेड फॉर पोस्टेज ₹10,000. तर बघा बाळांनो, आपण पेड करतोय म्हणजे देतोय. कोणाला देतोय, पोस्टेज. तर पोस्टेजसाठी कोणता अकाउंट बनवणार आपण, पोस्टेज अकाउंट. जेव्हा पण आपण कोणाला पैसे देतोय ते आपल्या बिझनेससाठी काय कन्सिडर केलं जाईल, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेससाठी कोणता रूल, नॉमिनल अकाउंट. जर एक्सपेन्सेस होत असेल तर एंट्रीमध्ये कुठे घेणार, डेबिटला. म्हणून पोस्टेज अकाउंट जाईल आपलं डेबिटला. आपण पेड करतोय म्हणजे आपल्या जवळून चाललं काय, कॅश जात आहे. कॅशसाठी कोणता अकाउंट बनवणार, कॅश अकाउंट. तर जर एखादी ॲसेट आपल्याकडून जात असेल, कॅश आपली ॲसेट आहे, जर ॲसेट जात असेल तर एंट्रीमध्ये कुठं घेणार, क्रेडिटला. गोज आउट होत आहे म्हणजे क्रेडिट करणार. तर त्यामुळं ॲसेट अकाउंट जाणार क्रेडिटला. तर एंट्री काय बनेल, पोस्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, राईट. चला इथं आपण आता फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ. डेट आहे 10. चेक करू तुमचं लक्ष आहे का, ओके. 9, राईट. पोस्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, करेक्ट आहे. अमाऊंट किती आहे बाळांनो, 10,000. अमाऊंट आहे 10,000, राईट. त्याच्या खाली येईल याचं नरेशन बिंग पेड फॉर पोस्टेज, राईट. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सांगा. पेड फॉर वेजेस. सेम जसं आत्ता आपण पोस्टेजचं पेड केलं, फक्त आपल्याला नाव चेंज करायचं आहे. पोस्टेजच्या जागी काय करणार आपण आता, वेजेस. डेट काय राहणार आहे, 12. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कारण सेम ट्रान्झॅक्शन आहे. एंट्री पण सेम होणार आहे. अमाऊंट 15. त्याखाली नरेशन सांगा, बिंग पेड फॉर वेजेस, ओके. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे, 15. 15ला काय झालं बघा, सतीशकडे बघा. इथं आपण याला स्टार मारून घेऊ. इथं आपण सतीशला काय केलं तर गुड्स उधारीवरती क्रेडिटवरती विकल्या होत्या. आता सतीशने काय केलं, किती तारखेला, 15 तारखेला, म्हणजे 8 दिवसामध्ये आपल्याला त्याचे पैसे देऊन टाकले. पण त्याने पैसे नाही दिले आपल्याला, काय दिलं, चेक दिला. मग चेक आपण कुठं जाऊन तोडणार आहे, बँकमध्ये. मग आपण एंट्रीच अशी करू, बँक अकाउंट डेबिट टू सतीश अकाउंट. आता ही एंट्री बनली कशी ते व्यवस्थित लक्ष द्या. बँकेमध्ये आपण बँकला ॲज अ ॲसेट म्हणून ट्रीट करतोय, कारण आपल्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहे. तर जिथं आपली ॲसेट वाढणार आहे, बँकेत आपले पैसे आले तर वाढणार आहे का कमी होणार आहे, वाढणार आहे. मग इन्क्रीज झालं तर आपण म्हणून ॲसेट इन्क्रीज झाली म्हणून आपण काय केलं, बँकला एंट्रीमध्ये डेबिट साईड. आणि हे पैसे, हा चेक कोणी दिला, म्हणून सतीश आपल्यासाठी गिवर आहे. जर गिवर असेल एखादं नाव तर कुठे घेणार, क्रेडिटला, राईट. अमाऊंट किती आहे, 30,000, राईट. काही अडचण. त्याच्या खालील नरेशन बिंग कॅश म्हणण्याच्या ऐवजी जर आपण चेक म्हणलं चालेल, चेक रिसिव्ड फ्रॉम सतीश. सिंपल आहे, ओके. तर एवढं लिहून घ्या. मग आपण रिमेनिंग ट्रान्झॅक्शन जे आहे ते कंप्लीट करू. डन. चला आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे ते रीड करा. रिसिव्ड डिव्हिडंड ₹5,000. चला बघून घ्या. आपल्याला काय होत आहे बाळांनो, इथं लक्ष द्या बघा. आपल्याला
डिव्हिडंडच्या नावाचे किती रुपये भेटत आहे? 5,000 रुपये. तर डिव्हिडंडमुळे 5,000 रुपये भेटत आहे. तर डिव्हिडंड आपल्यासाठी काय आहे? इन्कम. काय आहे? इन्कम. जेव्हा पण आपल्याला कोणत्या तरी गोष्टीमुळे पैसे भेटत आहे तर तो आपला काय आहे? इन्कम आहे. राईट. जर इन्कम होत असेल, इन्कम इथे आहे, तर नॉमिनल अकाउंट काय म्हणतो आपल्याला? इन्कम जर होत असेल तर त्याला कुठं घ्या? क्रेडिटला. तर डिव्हिडंडसाठी आपण डिव्हिडंड अकाउंट बनवणार, बरोबर आहे. तर ते कुठं जाणार? क्रेडिटला. बरं, हे रिझन आहे डिव्हिडंडमुळे आपल्याला पैसे भेटले. तर पैसे म्हणजे काय? कॅश भेटले ना ॲक्च्युअलमध्ये. का डिव्हिडंड नावाचं काही तुम्हाला वस्तू आणून दिली कोणती? हां, हे घ्या डिव्हिडंड, असं आहे का? नाही. डिव्हिडंड म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय दिलं आहे? कॅश. राईट. तर तुम्हाला कॅश भेटली, तर कॅशसाठी कोणता अकाउंट प्रिपेअर करणार? कॅश अकाउंट. कॅश आपली ॲसेट आहे. ॲसेट आपली वाढली का कमी झाली? मग एंट्रीमध्ये कुठे जाणार? बरोबर आहे. सांगा मग एंट्री. तारीख सांगा अगोदर मला. डेट काय आहे? 21. सांगा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. सिंपल आहे. अमाऊंट आहे 5,000. राईट. नरेशन येईल बिंग रिसिव्ड डिव्हिडंड. ओके. चला त्यानंतर 25चं परचेस लॅपटॉप ऑफ ₹40,000 अँड पेड बाय चेक. काय परचेस केलं? लॅपटॉप. मग आपल्या बिझनेसमध्ये काय येत आहे? लॅपटॉप येत आहे. काय येत आहे? लॅपटॉप. लॅपटॉप आपल्यासाठी काय असणार आहे? तर लॅपटॉपसाठी लॅपटॉप अकाउंट बनवणार. करेक्ट आहे. आणि ॲसेट इन्क्रीज होत आहे म्हणून एंट्रीमध्ये. त्यानंतर पेमेंट केलं का आपण त्याचं? पण पेमेंट करताना आपण मेथड कोणती यूज केली? बाय चेक. चेक म्हणजे बँकेतून पैसे गेले. तर बँक आपल्यासाठी एक ॲसेट आहे, आपण ॲसेट ट्रीट करतो तिला. तर एक ॲसेट इन्क्रीज झाली म्हणून डेबिट, आणि पैसे आपले बँकेतून चालले तर बँकेसाठी बँक अकाउंट. याला कुठे घेणार? कारण ती कमी होत आहे. रिअल म्हणतो ॲसेट जर वाढली किंवा आली तर डेबिट घ्या, आणि जर कमी झाली तर क्रेडिट करा. मग माझी जी एंट्री असणार आहे 25 मेची काय राहील? लैपटॉप अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. करेक्ट. अमाउंट बताओ कितना? 40,000. बराच महाग लॅपटॉप घेतलेला आहे यांनी. चांगल्या कंपनीचा लॅपटॉप असेल, बरोबर आहे. नरेशन सांगा. परचेस लॅपटॉप अँड पेड बाय. पूर्ण असं लिहावं लागेल मग. राईट बाळांनो? ओके. संपले ट्रान्झॅक्शन? अरे चला. 28ला काय केलं आपण सांगा? डिपॉझिट केलं. आपल्याजवळ जे पैसे होते ते आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये जमा केले आपल्या अकाउंटमध्ये. दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये केले का? आपलंच अकाउंट आहे. तर बँकेत जे अकाउंट आहे त्याला आपल्याला कुठं घ्यावं लागेल सांगा बरं? एंट्रीमध्ये डेबिटला. कारण ते अकाउंट इन्क्रीज वाढलं, बँकेत आपले पैसेच वाढलेले आहे इनडायरेक्टली. तर जेव्हा पैसे आपले वाढत आहे, ॲसेट वाढतील, त्याला कुठे घेणार? डेबिट. एक तर रिअलचा रूल लावा किंवा तुम्ही नेम म्हणजे पर्सनलचा पण रूल लावू शकता. कारण SBI हे एका बँकेचं नाव आहे. मग आपण ज्याला पैसे देतोय कोणाला देतोय? बँकेला. राईट. SBIला. तर SBI आपल्यासाठी काय? SBI रिसिव्हर आहे. तर म्हणून ती एंट्रीमध्ये कुठं जाणार? डेबिटला. तर मी असं लिहिलं चालेल का? SBI. कळेल तुम्हाला? SBI असं लिहायचं का SBI बँक असं लिहायचं? ओनली SBI. SBI अकाउंट. आणि आपल्याजवळून काय गेलं? टू कॅश अकाउंट. किती? 10,000. ओके. नरेशन कोण सांगतं मला सांगा? डिपॉझिटेड कॅश इंटू SBI बँक नाही म्हणायचं बेटा. SBI मध्ये बँक ऑलरेडी येत आहे. राईट ना? होत राहतं. हेच वय आहे चुका करण्याचं, हेच वय आहे. ओके. आता लास्ट ट्रान्झॅक्शन आहे बाळांनो. 31st. परचेस गुड्स फॉर 40,000 अँड पेड बाय RTGS. RTGS बघा. RTGSचा फुल फॉर्म तुम्हाला इथं लिहून देते, व्यवस्थित लक्षात ठेवा.
जसं आपण बँकेतून पेमेंट करतोय ना, सेम हे बँकेत एक ऑप्शन आहे आपल्याला ज्याच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. RTGS ज्याचं फुल फॉर्म आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ओके, दिसतंय पूर्ण रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. तर तुम्हाला जिथं पण RTGS दिसेल एंट्रीमध्ये तुम्ही त्याला बँकच ॲझ्युम करायचं. ओके, जसं आपण आता ऑनलाईन पेमेंट करताना पण बघा डिफरंट ॲप्स यूज करतो. फोनपे असेल, गुगल पे असेल, करेक्ट आहे ना. तर तसं हे बँकमध्ये आपल्याला एक ऑप्शन आहे, एक मेथड आहे ज्याच्याने आपण काय करू शकतो, पेमेंट देऊ शकतो. आता आपण गुड्स परचेस केल्या, तर जेव्हा गुड्स परचेस करतो तर एंट्रीमध्ये काय नाव घेतो आपण, फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्हाला सांगितलं बघा, गुड्स परचेस केलं तर काय बनवणार, परचेस अकाउंट. आणि एंट्रीमध्ये त्याची साईड कोणती असणार आहे, तर मी डायरेक्ट लिहू शकतो परचेस अकाउंट डेबिट. आणि आपण पैसे दिलेले आहे, पैसे दिले पण कशातून दिले, RTGS केलं म्हणजे बँकेतून दिले, तर एंट्रीमध्ये आपण लिहिणार बँक अकाउंट. ओके, आता इथं आपल्याला जसं बँकेचं नाव समजलेलं आहे, सगळ्या ठिकाणी SBI लिहिलं असतं तरी पण चाललं असतं, नाही जरी लिहिलं तरी काही अडचण येणार नाही. किती पेमेंट करणार आहे, 40,000. आलं लक्षात. खाली फक्त लास्टवाला येईल बाळांनो, नरेशन बिंग परचेस गुड्स. ओके, लास्टमध्ये याच्या इथं टोटल लिहावी लागेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, टोटल जे काम आहे ते तुमचं होमवर्क असणार आहे. सर्व जर्नल एंट्रीज एका खाली एक प्रॉपर लिहिशाल आणि नंतर मग टोटल करून तुम्ही मला सांगशाल. ओके, काही अडचण, समजलं का सांगा मला. कंप्लीट आहे.